जनहित शेतकरी संघटनेचा जनहित शेतकरी संघटनेचा या बेदबाब सरपंचाचं करायचं काय खाली मुंडी वर पाय. बबन नागनाथ बालेकर सोहाळे ग्रामपंचायत शिपाई म्हणून काम करत होते. मला 2016 सालाला कामावरून काढून टाकलं होतं. मी कोर्टात न्याय मिळवून कोर्टातली ऑर्डर घेऊन न्याय मिळाला म्हणून ऑर्डर घेऊन पुन्हा कामावर हजर करायची ऑर्डर मला मिळाली. त्यानंतर मला त्यांनी कामावर हजर केलं नाही, त्याला कचऱ्याची टोपली लावली. मी सचिन हनुमंत नाईक नवरे, मोजे सोहाळे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. आम्ही उपोषणाला बसलो आहे. याचं कारण आहे की सरपंच आणि ग्रामसेवक यांचा खूप प्रमाणात भ्रष्टाचार आहे. कारण गावाला कुठलीही माहिती नोटीस बोर्ड न लावता कुठला किती निधी आला आणि कुठला काय झाला ही नोटीस बोर्डावर कुठलेही दावलेलं नाही. आणि जे मनमानी कारभार आहे सगळा ह्यांचा भ्रष्टाचार यांची घरं भरण्यासाठी चालू झालेला आहे. कमिशन द्यायचं, दुसऱ्याला दाबायचं आणि ह्यांचं किस भरायचं, हा सध्या सोहाळे ग्रामपंचायत कारभार चालू झालेला आहे. तर हे जे शिपाई आहेत 2 बसलेले, यांचा पण प्रश्न आहे. यांचा कोर्टात जाऊन यांना कोर्टाने निकाल दिलेला आहे. यांच्या पगारी तटलेल्या आहेत, यांना पण पगारी दिलेले नाहीत. आणि माझ्याकडे ही जी माहिती अधिकारची प्रत आहे, ही प्रत मी तुम्हाला सांगतो 12/2/2024 ला दिलेली आहे. याच्या माहिती अधिकार मागवलेला आहे ग्रामपंचायतला. तर ही पेपर कचरा कुंडीत टाकून माहिती अधिकार मला ग्रामपंचायतनं दिलेला नाही. कारण की हा भ्रष्टाचार उघड पडतोय सरपंच आणि ग्रामसेवकचा, म्हणून आम्हाला माहिती अधिकार दिलेला नाही. जोपर्यंत ग्रामसेवक आणि सरपंच यांना बडतर्फ व निलंबन करत नाहीत तोपर्यंत आम्ही या उपोषणावरून उठणार नाही. आमची प्रशासनाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. मी जनहित शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर शिवाजी पवार उर्फ पिंटू पवार. आज मी मौजे सोहाळे तालुका मोहोळ येथील रहिवासी असून सोहाळे गावातील भ्रष्टाचाराविषयी बऱ्याच वेळा ग्रामसेवक आणि सरपंचांना विचारपूस करण्यात आली, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचे न जुमानता माहिती अधिकार मागवला. तर माहिती अधिकाराच्या संदर्भात त्यांनी कचरा कुंडीत काय आमचा माहिती अधिकार टाकला. पुन्हा ग्रामसभेत माहिती मागितलं तर टोलवाटोलीची उत्तर दिले. ते अनेक प्रकारच्या गटारीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. गटारीच्या ह्याच्यात, परत रस्त्याच्या ह्याच्यात, पाणी पुरवठ्याच्या ह्याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे. त्याची सखोलपर्यंत माहिती मागवली तर कुठल्याही प्रकारची ह्यांनी माहिती दिलेली नाही. परंतु या ठिकाणी बऱ्याचशाच वेळा त्यांना वारंवार विनंती केली, माहिती अधिकार मागवलं, परंतु त्यांनी न जुमानता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावं. त्यासाठी मला न्याय मिळण्यासाठी मी या ठिकाणी पूनम गेटवर सोलापूर येथे आंदोलनासाठी बेमुदत धरणे आंदोलन, जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उठणार नाही. हे सर्व आणि त्याला प्रशासन जबाबदार राहील. जर माझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं किंवा त्याचं काय झालं तर त्याला प्रशासन जबाबदार राहील. आणि सर्व हे कायदेशीर कारवाई त्यांच्यावर जे जबाबदार आहे ते त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनी ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क: 9607151719.